कारण एका बाजूला हिंदुस्थान पाकिस्तान, जोपर्यंत पाकिस्तान आपल्या देशाबरोबर सरळ वागत नाही तोपर्यंत हिंदुस्थान पाकिस्तान बरोबर कोणतेही अगदी खेळाचे जरी असले तरी संबंध ठेवणार नाही हे बोलायचं सुषमा स्वराज तेव्हा बोलत होत्या। हिंदुत्ववादी म्हटल्यानंतर ज्या बांगलादेशमध्ये हिंदूंचा अनन्वित छळ होतोय, आता तिथल्या बातम्या येणं बंद झाले। त्या बांगलादेश बरोबर क्रिकेटची मॅच खेळायची, पाकिस्तान बरोबर क्रिकेटची मॅच खेळायची आणि आम्हाला तुम्ही हिंदुत्व आणि देशप्रेम शिकवणार। दुर्दैव काय झाले की ज्यांचा स्वातंत्र्य लढ्याशी सुतराम संबंध नव्हता, आम्ही काल परवाच्या माझ्या भाषणात सुद्धा बोललेलो आहे, त्यांच्या हातामध्ये देशाची सूत्र गेलेत। कसं कळणार त्यांना स्वातंत्र्याचं महत्व? लढलेच नाही मुळामध्ये। म्हणजे यांचं कसं, म्हणजे एक 4 दिवसापूर्वी संजय सुनील तो आपल्या कार्यकर्त्यांचा एक व्हिडिओ मला दिसला, आजच्या शिबिराचा मेनू काय, वरण भात भाजी पोळी। अरे म्हटलं चिंतन शिबिर आहे की निर्धार शिबिर आहे? हे शिवसेनेच्या शिबिरामध्ये पोळी भाजी? आपण सेफ राहायचं। म्हणजे पु ल देशपांडेंनी जे काही लिहून ठेवले त्याच्यात एक मी वाचला तर पूर्ण काय आठवत नाही, पण त्यांनी असं सांगितलं की पूर्वीची जी काय मुंबई होती, पु ल मला वाटतं पार्ल्याला राहायचे आणि पार्ल्याच्या त्यावेळेच्या गल्ल्या बैठे काही बंगले आणि कदाचित ते 62 सालचं वगैरे असेल युद्ध सुरू होतं आणि पुलंनी असं लिहिलंय की नाटकाची तालीम संपवून आम्ही एक 2-5 मित्र गप्पा मारत घरी परतत होतो। काळोख्या गल्ल्या होत्या आणि त्या काळोख्या गल्लीतनं अचानक एक आवाज आला, थांबा। बघितलं इकडे इकडे कोणच नाही। मग पुढचा प्रश्न आला, शत्रू की मित्र? तर आम्ही 1 सेकंद थांबलो आणि सांगितलं शत्रू। मग पुढचा आला एक 2 सेकंदांनी, ठीक आहे मग जा। तर म्हणाल ते कोण होते? हे तथाकथित काठ्या घेऊन गच्चीमध्ये देशाचं रक्षण करणारे तथाकथित हिंदुत्ववादी होते। म्हणजे कोण? RSS वाले। हे गच्चीतल्या गच्चीत काठे घेऊन बसतात। कापडे वाळत घालायला ठीक आहे हो, पाकिस्तान बरोबर युद्ध करताना स्वतःच्या गच्चीतनं लाठ्या काठ्या घेऊन देशाचं रक्षण आणि देशप्रेम शिकवणारी ही लोक आज देश चालवत आहेत। हे फेक नरेटिव्ह नाही तर दुसरं काय? मला काही जणांनी प्रश्न विचारला, काही म्हणजे कोण हे गद्दार? जाऊन तिकडे दाढी बुडवून आले आणि म्हणे उद्धव ठाकरे गेले नाहीत। अरे मी ठरवलं होतं, कारण काय बाकीचं सगळं ठीक आहे पण आम्ही मोहनराव भागवतांचे फॉलोअर आहोत ना रे। आणि आपण ठरवलं होतं की नाही? मी तुम्हाला सांगितलं होतं की नाही की मोहन भागवत गेले रे गेले की आपण त्यांच्या पाठोपाठ जाऊन ते मारतील तिथे डुबकी मारायची। पण तेच नाही गेले तर मी कसं जाणार? मी नाही गेलो, तुम्ही कसे जाणार? स्वतः लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण, हे ठणठणीत, आणि लोकांना सांगते डुबक्या मारा। हे असं यांचं